याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि वचन 17. हालेलुया. याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि वचन 17 हे आपण पाहायचे नव्या करारामध्ये. आणि ज्याला सापडला असेल त्याने इथून वाचायचं. वचन सांगण्यात येत आहे याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि वचन 17. याच्यामध्ये वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, असा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पुण्यदान कुठून आहे? हालेलुया. प्रत्येक देणगी जी आहे आणि प्रत्येक उत्तम देणगी हे कुठून आलेले आहे? कोणापासून आलेले आहे? हालेलुया, हालेलुया. कोणापासून आलेले आहे? ते परमेश्वरापासून आले, वरतून आलेले आहे. हालेलुया. ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, असा प्रजाती मंडळाच्या पित्यापासून ते अंग उतरले. हालेलुया. बघा, आज जी मंडळी जी आहेत देवाच्या बहुतेक ठिकाणी सभा जे आहेत, कलिशे आहेत, गौरव आहेत. हालेलुया. आणि ते गौरवमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीवर जेव्हा वरून जर उत्तम देणगी देवाची होत असेल आणि ते आपणावर उतरत असेल, हे आपले नाव आहे, परमेश्वराची देणगी आहे आणि परमेश्वराचे दान आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की हे आपल्या घरी बसल्याने दान भेटत नाही. देवाचं वचन तेच सांगत आहे. घरी बसून राहिल्याने देवाचे देणगी जी आहे ती घरी बसल्याने भेटत नाही. ज्या वेळेस प्रभूच्या मंदिरात असाल, जेव्हा भक्तीने भाग घ्याल, तेव्हा जी देणगी परमेश्वराची आहे ते भेटणार आहे. आणि जे भेटणार आहे ते परमेश्वरापासून आहे, आपल्यापासून आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की फिरणारे जे छायेत जात नाही, बघा, फिरणारे छायेत जात नाही, असा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आता फिरणारी छाया कोणती आहे कळलं पाहिजे, माहित घेऊन घेतलं पाहिजे. वाईटामध्ये जात नाही तर चांगल्याकडे जात आहे, त्याच्यावर ते देवापासून ती उतरदान आहे. हालेलुया. कारण की ते छाया, त्याच फिरणारे छाया म्हणजे फिरणारे भटकणारे असे आत्मे त्याच्या शंतू धरून त्याच्या मागे जाणारे, त्याच्यावर देवाच्या दान उतरत नाही. पण जे देवाच्या मध्ये जातात, देवाबरोबर जातात, देवाबरोबर राहतात, त्याच्यामध्ये ते दान उतरत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूच्या वचन आपल्या सर्वांना सांगते की जेव्हा तुम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये याल आणि भक्तीने भाग घ्याल, तेव्हा परमेश्वर तुम्हाला ओळखून उत्तम देणगी व ते प्रत्येक दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरणारे छायेत नाही, त्याला ते ज्योती मंडळाच्या पित्यापासून उत्तम मिळते. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला कोणती उत्तम देणगी मिळवायची आहे? देवाचं वरदान. जे देवाचं वरदान असे हेच आहे की ज्याच्यामध्ये वचन उत्तर झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. ह्या जगातून प्राप्त नाही झालेलं आहे, स्वर्गातून ते वचन प्राप्त झालेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या हृदयामध्ये ते स्पर्श झालेला आहे, हे शब्दाच्या मनाच्या गोष्टी बोलत नव्हे, तर ज्याच्या मुखातून शब्द निघाले आहेत तेच वचन तो प्राप्त करून घेत आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, आज बघा आपण किती बोलतोय, पण जगाचे बोलतो, पण ज्यावेळी परमेश्वराचं वचन जर बोलायला निघाला तर आपल्याला अडखळ येते. का? जेव्हा पाप असतं तेव्हा. पण ज्यावेळेस आपल्या हृदय शुद्ध असल्यास आपल्याला देवाचं वचन बोलण्यात अडखळ येत नाही, कारण की ते पवित्र आहे. म्हणून पवित्र शब्द हे पवित्र असतं मंदिर, त्याच्याद्वारे मिळतं. हालेलुया, हालेलुया. जराशी घाण मंदिरात असली तर आपल्याला बोलायला अडखळता येते, बोलायला आपण घाबरतो. का? थोडं छोटं मोठं आपल्या इकडे तिकडे पाप असतात, म्हणून त्या गोष्टीवर आपला देवाच्या गोष्टीवर जास्त अनुभव नसतो.
म्हणून ते ज्या गोष्टी आपण पापाने भरल्या गेल्या त्या निघतात. मग देवाचे काय हे आपलं बोलायला विसरून जातो. पण असे व्यक्ती जे आहेत जे देवाची भक्तीत नेहमी राहतात, तत्पर राहतात, प्रार्थनेत राहतात, तेव्हा देव त्याला आशीर्वादाने भरून काढतो, ज्ञानाने भरून काढतो, मन बुद्धीने भरून काढतो, सामर्थ्य शक्तीने भरून काढतो. असा व्यक्ती त्याच्यामध्ये दान जे आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्य जगाचं नव्हे तर जिवंत देवाचा परमेश्वराचा आहे. हालेलुया, हालेलुया. बघा ज्या वेळेस त्या लोकांना दान प्राप्त होते, जीवन प्राप्त होते, त्यावेळेस बघा आज जसा परमेश्वराचं वचन येशू ख्रिस्ताला प्राप्त झालं आणि येशू ते जगामध्ये घेऊन आलेलं वचन, तेव्हा काय झालं बघा. आज मार्क सुवर्तमान सांगत आहे 5वा अध्याय आणि वचन 34 याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्त हा पिता परमेश्वराचं वचन या जगामध्ये घेऊन आला, कारण की त्याच्यामध्ये उतरलेला आहे देवाचा आत्मा, येशूवर उतरलेला आहे आणि तो येशू पुढे काम काय करता बघा. महाकृत्य करत आहे, चमत्कार करत आहे, घडवत आहे, आज्ञा केल्याप्रमाणे सर्व बरं होऊन जात आहे. म्हणून मार्कच्या सुवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 34 पाहायचं आहे. त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे वचन काय सांगत आहे पाहायचं आपण. कारण की जी स्त्री रक्तदान स्त्री होती, 12 वर्षापासून ती पिळलेली होती, पिढेमध्ये होती. तिचा आजार काय बरा होत नव्हता, तिचं रक्त काय बरं होत नव्हतं, बंद होत नव्हतं. तिच्या शरीरावरून ते रक्त जात होतं. 12 वर्ष ती त्रासलेली होती. तिला संकोच वाटायचं काय मला कोणी शाहीक भेटेल, मी लवकरात लवकर त्याच्याद्वारे तरी बरे होईल, असा नबी भेटल किंवा असं ख्रिस्ती भेटल, मसीहा भेटायला पाहिजे अशी मनात ती कल्पना करत होती. पण ज्यावेळी येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी स्वीकारलं, ऐकलं, माहित घेऊन घेतलं, तेव्हा ती अधिकच प्रभू जवळ जायला तत्पर होत होती, ते ऐकत होती. पण मी कसं जाऊ. तिच्या शरीरामध्ये भित्रेपणा पण होता, मनामध्ये भित्रेपणा होता की तो महान आहे, तो प्रभू आहे, त्याला कसं काय मी सेवू, त्याला कसं काय स्पर्श करू. हालेलुया, हालेलुया. मी तर पापी आहे आणि तो तर प्रभू आहे, गुरुजी आहे, राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभू आहे, मी त्याला कसं काय स्पर्श करू. हालेलुया, हालेलुया. मी तर पापी मनुष्य आहे. कारण की तिच्या मनामध्ये विचार घोळत होता, घाबरत होती. कारण की पवित्र देवाला कसं काय स्पर्श करायचं. पण मनात असं पण होतं की ज्या वेळेस जर त्याला स्पर्श केल्यानंतर मी परिपूर्ण बरी होईल. हालेलुया, हालेलुया. आता वचन काय सांगत आहे, तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे गेले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त. हालेलुया. बघा ज्या वेळेस त्या स्त्रीने, त्या रक्तदान स्त्रीने त्या येशू ख्रिस्ताच्या कपड्याला शिवलं, त्या क्षणास ती बाई बरी झाली. हालेलुया. कारण की येशूमध्ये पण सामर्थ्य होता आणि येशूच्या कपड्यामध्ये पण इतका सामर्थ्य होता, जर आपण त्याच्या कपड्याला शिवतात तरी पण तो आत्मे चंगाई होतात. हालेलुया. कारण की देव किती महान आहे. आज त्या बाईने इतकी घाबरत होती, तरी पण तिने पुन्हा विश्वास केला, प्रयत्न केला की मी गुरुजीच्या कपड्याला शिवणार आहे, स्पर्श करणार आहे, हात लावणार आहे. आपल्या भाषामध्ये मी प्रभूच्या शरीरात म्हणजे कपड्याला मी हात लावणार आहे. जेव्हा मी त्याच्या कपड्याला हात लावेन तेव्हाच मी चांगला होईल, मी बरी होईल, मी शुद्ध होईल. आज 12 वर्षापासून मी त्रासलेले आहे, पण आज येशूच्या कपड्याला शिवेन या क्षणाने बरी होईल आणि आनंद करायला काळापर्यंत बरीच राहील. हालेलुया. बघा जेव्हा येते बाईने त्या येशूच्या कपड्याला शिवलं तेव्हा ती बरी झाली, आजारापासून मुक्त झाली, फ्री झाली. ज्या वेळेस त्या बाईला काही लोक दोष लावायचे, पण तीच बाई आज बरी होऊन देवाचं साक्षी देत नाही की प्रभूच्या बोटापासून. हालेलुया, हालेलुया. बघा आपल्यामध्ये पण जसं भेटली येते, आपण प्रयत्न केला पाहिजे. तो बहिणीसारखा, तो बाईसारखा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला अडखळ येतो, दुखा येतोच, तरी सुद्धा आपण प्रयत्न केल्याद्वारे आपल्याला काय प्रतिफळ भेटेल. त्यामुळे ज्या वेळेस प्रयत्न करून आपण जर पुढे चालत असाल तर खरोखर प्रतिफळ आपल्याला भेटणार आहे प्रभूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. आपण योहानाचं सुवर्तमान पाहायचं आहे, 5व्या अध्यायाला वचन 8 ते 9 पाहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. योहानाचं सुवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 8 ते 9 ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. बघा वचन काय सांगत आहे. आज जे अपंग असतात, नवीन असतात, आश्रमावर पडलेले असतात, त्याला न चालता येतो. बघा किती वर्षापासून तिथे पेरमध्ये ते
स्वस्थ असतील तरी सुद्धा परमेश्वर त्या लोकांना, त्या लंगड्यांना चालना करत आहे. बघा वचनामध्ये सांगितलंय. आज इतका विश्वास करा की परमेश्वर हर एक रोग्याला शंकाय करत आहे, हर एक बिमारीला दूर करत आहे आणि प्रभू येशू त्याच्या जवळ घेत आहे. तो किती महान असेल, किती दयाळू असेल. आज आपण वचनाकडे लक्ष देत नाही म्हणून आपलं काय समजत नाही. बघा या वचनामध्ये काय सांगितलेलं वाचायचं बघा. वचनामध्ये काय लिहिलं आहे? पाहायचं आणि वाचायचं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं देवाने? योहानाचे सुवर्तमान 5 अध्याय 8 ते 9 ह्याच्यामध्ये म्हटलेले वाचून दाखवायचे, कारण की सर्व कलेश ऐकू शकेल. त्याला म्हणाला, "ओठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग." लगेच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी सबात होता. हालेलुया, हालेलुया. बघा येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी कोणता दिवस होता? कोणता दिवस होता? सबात दिवस. आज कोणता दिवस आहे? सबात दिवस. हालेलुया, हालेलुया. बघा त्या दिवशी त्या येशू त्या लंगड्याला म्हणाला, जो अपंगावर पडलेला होता त्याला म्हणाला. किती वर्षापासून तो होता? हालेलुया. बघा 38 वर्षापासून तो पडलेला. किती? 38 वर्षापासून तो आजारी होता, त्याला चालता येत नव्हतं. बघा ते बिमारीने पडला होता. त्याला कोणी त्याच्या देखभाल करण्यासाठी, त्याचे आई वडील, भाऊ बहीण, त्याचे नातले कोणी नव्हता, कारण की त्याला सोडलं एकटा. बघा पण परमेश्वर कोणाला एकटा सोडत नाही. परमेश्वराने त्याच्यावर दया केली, सांगितलं उठ आणि बाज होऊन चालू लाग. आज तो त्या क्षणी उठला आणि चालू लागला प्रभूच्या नावाने. हालेलुया, हालेलुया. बघा देव किती महान आहे, देव किती शक्तिशाली प्रिय आहे. बघा आज आपण तो येशूकडे पाहत नाही. आज जो कोणी आपल्या घरातून जर कोणी बिमारी पडला असेल तर काय दिवस मागतो, 1 महिना मागतो, 2 महिने मागतो. हालेलुया, हालेलुया. त्याच्यानंतर त्याला आपण नागत नाही, त्याला एकटा सोडून देतो, कारण की आपण त्रासतो, त्याची सेवा करून थकतो म्हणून त्याला एकटा असे ठेवतो. पण तो व्यक्ती काहीतरी त्रासलेला व्यक्ती असं मनात कल्पना कर की खरोखर मी कुठेतरी बरा झाला असता, कुठेतरी मला देव सापडला असता, आज मी बरा झाला असता. हालेलुया. आजारी किंवा दुःखात जो व्यक्ती असतो तो असाच मनात करतो की मला बरं व्हायचं आहे, एक तर बरं व्हायचं आहे, नाही एक तर मरायचे असे त्याच्या मनात कल्पना असते. पण ज्या वेळेस त्या व्यक्तीने 38 वर्षाचा व्यक्ती जो होता त्याने असं मनात कल्पना केली की मला खरोखर आज जीवन प्राप्त मिळवायचंच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस सिलोन तळ होतं, ती तळ, ते तलाव, ज्या वेळेस देवदूत येऊन पाणी हलवायचे त्यावेळेस ते तलावातून उबलेले सारखे पाणी उसळायचं आणि तो व्यक्ती त्या तलावामध्ये उतरताच त्याच्या आधी कोणीतरी उतरायचं. हालेलुया, हालेलुया. त्या तलावामध्ये तो उतरताच कोणीतरी त्याच्या आधीच कोणीतरी उतरायचा. हालेलुया. कारण की त्याला ते तलावापर्यंत जाता येईना, कारण की त्याच्या सेवक किंवा त्याच्या घरदार कोणी कुटुंब त्याला ते तिथे उतरवण्यासाठी कोणी नव्हतं. हालेलुया. एक दिवशी काय झालं, जेव्हा येशू मंदिरातून सुवार्थ सांगून एक दिवशी ते वाटत जात असता येशूने त्याला आचरणावर पडलेलं पाहिलं. येशूने त्याला आचरणावर पडलेलं पाहिलं. बघा त्यावेळेस येशूने काय सांगितलं, मला तुला बरं व्हायचे का? हालेलुया. तुला बरं व्हायचं आहे का? त्यांनी काय उत्तर दिलं असेल? त्यांनी काय उत्तर दिलं असेल बाबांना? हो मला बरं व्हायचं आहे. तेव्हा येशूने सांगितलं, उठ, आपली बाज उचल आणि चालू. हालेलुया, हालेलुया. बघा तो अथर्णावर पडलेला 38 वर्षाचा व्यक्ती उठला आणि चालू लागला. देवाचा शब्द त्याने विश्वास ठेवला आणि त्या शब्दावर तोच व्यक्ती त्या क्षणाला चालू लागला. म्हणजे आज देव आपल्याला देवाच्या वचन सांगत आहे की माझ्या शब्दात ताकद आहे, परमेश्वराच्या शब्दात ताकद आहे. आज आपण त्या शब्दावर विश्वास ठेवला तर आज तो शब्द आपल्या जीवनात सोन्याने बदलून जाणार आहे. हालेलुया. कारण की जसं योबने विश्वास ठेवला परमेश्वराच्या शब्दावर आणि ज्या वेळेस तो त्याची सर्व संपत्ती विखरून गेली होती, सर्व नाश होऊन गेला होता, त्यावेळेस त्यांनी असा विकल्पना मनात केला की मी एकटा आहे पण माझा परमेश्वर एकटा नाही, परमेश्वर माझ्या संगती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज मी भले एकटा पण मी एकटा नाही, परमेश्वर माझ्या बरोबरच आहे. कारण की परमेश्वराच्या मुखातून निघणारे शब्द हे पवित्र आहेत. पवित्र आहेत का? पण पवित्र आहेत, ते शुद्ध आहेत, मोकळे आहेत. ज्या वेळेस ते शब्दावर मी जर विश्वास ठेवला तर मला माझं जीवन सुद्धा सोन्यासारखं होतं.
परमेश्वराच्या प्रभू येशूच्या शब्दावर विश्वास केला की खरोखर मला चालायचं आहे, मला पुढे चालायचं आहे, म्हणून त्या व्यक्तीने विश्वास केला आणि तो बरा झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा पुढे अजून असं सांगत आहे, वचन दुसरं पाहिजे आहे, मार्कचे सुवर्तमान 10 अध्याय वचन 22 याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. हालेलुया. बायबल आहे समोर, लवकरात लवकर पाहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा जो आंधळे होते, वाटेवर बसलेले होते, आज त्याच्याविषयी पण वचन जागृत करत आपल्याला. आंधळ्याविषयी पण सांगत आहे की काय केल्याने शक्य आहे, काय न करण्याने शक्य असते. हालेलुया. काय केल्याने बरं होते, काय केल्याने शुद्ध होते, काय केल्याने मोकळं होतं, काय केल्याने आपल्याला बरं होऊन जातो, हे वचन आपल्याला या वचनामध्ये सांगत आहे. वचन वाचायचे आहे मार्कच्या सुवर्तमान 10 अध्याय वचन 52. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा ज्याला वचन सापडलं असेल त्यांनी वाचू शकता. या वचनात काय सांगितलेलं आहे? येशू त्याला म्हणाला, ज्या तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागली त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. आमेन. आणि आमेन सांगायला कधी विसरू नका. आमेन हा शब्द स्वर्गीय शब्द आणि देवाचा असाच व्हावं म्हणून आम्ही शब्द बोलायचा आणि कधी ताले वाजवण्यासाठी पण विसरायचं नाही. देवाचा गौरव ताले वाजून पण करता येतो. हालेलुया, हालेलुया. बघा येशू त्याला म्हणाला, ज्या तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागली त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू कृपावातून दुसऱ्या गावी सुवार्थेसाठी जात होता, सुवार्थ सांगत जात होता, गावकाना नगरामध्ये हरेक खेड्यापाड्यामध्ये तो देवाची सुवार्थ सांगत फिरत होता. आणि त्याच वाटेने जो जात होता ते वाटेवर 2 आंधळे बसलेले होते. हालेलुया, हालेलुया. तेव्हा त्या आंधळ्याने आवाज ऐकता तो ओरडा लागला. तेव्हा त्याने विचारलं की आवाज कसला आहे. तेव्हा एकाने म्हटलं की नासरी येशू इथून जात आहे. तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, मोठ्याने ओरडू लागला की हे येशू दाविदाचा पुत्रा, माझ्यावर दया करा. तो अधिकच ओरडा लागला. त्याचे येशूचे शिष्य त्याला गप्प करत होते. तेव्हा येशूने वळून पाहिलं, लोकांना शांत केलं आणि तेव्हा तो अधिकच ओरडत होता. ज्या वेळेस तो ओरडा लागला, येशूने त्याने सांगितलं, तुला काय तुझ्यासाठी मी काय. हालेलुया, 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 हालेलुया. बघा ज्या वेळेस हा आंधळा अधिकच ओरडा लागला होता, तेव्हा येशूने शिष्यांना आज्ञा केली की त्याला घेऊन या माझ्याजवळ. तेव्हा माझ्याजवळ त्याला घेऊन या असे येशूने शिष्यांना आज्ञा केली. तेव्हा शिष्य त्या आंधळ्याला घेऊन आले आणि आंधळ्याला म्हणाला, तुझ्यासाठी मी काय करू, तुझ्यासाठी मी काय करू. तेव्हा आंधळा म्हणाला, मला परत दृष्टी पाहिजे म्हणून, कारण की मला पाहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, मला पाहायचं आहे. तेव्हा त्याच्या डोळ्यावर हात ठेवून देवाने स्पर्श केले की तुझ्या विश्वासाने तू बरा हो, माझी इच्छा. तेव्हा त्याला त्या क्षणाला दृष्टी आली, पाहा लागला. हालेलुया, 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 हालेलुया. कारण की ज्या जर येशूच्या शब्दाचा जो कोणी विश्वास ठेवत असेल, त्याची अडकलेली अडचण सुद्धा बरी होईल. हालेलुया. कारण की जो आज आंधळा किती वर्षापासून आंधळा पण होता, पण ते भावानी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. येशूने विचारल्यावर त्याने उत्तर दिलं आणि त्याने तसं केलं, म्हणून त्याला परत पुन्हा दृष्टी आली आणि तो पाहू लागला. मग येशू बरोबर तो सुद्धा चालू लागला. हालेलुया, हालेलुया. जर कोणी माझं सांगण्याचा असा अर्थ आहे की जो कोणी देवाच्या आशीर्वादावर बरा होत असेल तर देवाला पुन्हा ठुकरावायचं नाही, देवाबरोबर चालायचं. जसा आंधळा चालला, आज आंधळा असून तो त्याला दृष्टी आली आणि दृष्टी आल्यावर त्याला पाहायला दिसायला लागलं, म्हणून तो देवाबरोबर चालला. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला 2 डोळे आहेत पाहण्याकरिता आणि आपण आजार बरा होतो हे सुद्धा पाहतो. अनेकांची बिमारी निघून जाते हे पाहतो. साक्षा एक तो कानाने हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आणि देवाचा आशीर्वाद आणि पूर्ती सुद्धा पाहत असून सुद्धा आपण देवावर विश्वास ठेवत आणि देवाच्या मागे चालतो. म्हणून आपली ही गलती आहे की प्रभू येशूवर आपण दोष काढत आहोत, म्हणून आपल्या शिक्षाने आपल्या घराला शांती नाही. पण त्या आंधळ्याने
जेव्हापासून येशू विषय ऐकलं तेव्हापासून तो मनात कल्पना नाही करत होता की मी खरोखर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मला येशू डोळे उघडणारा देव. हालेलुया, हालेलुया. आज जसा आंधळ्याने विश्वास केला भावांनो, तसा आपण सुद्धा विश्वास करायचा आहे की खरोखर आज मी येशू मध्ये उतरलेला आहे. येशूच माझं काय जिंकणार आहे, तोच माझी इच्छा पूर्ण करायला, तोच मला त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया. असा आपण आज विश्वास करायचा आहे, असे आपण आज त्याची आशा धरायची आहे. कारण की प्रभू येशू हा या जगाची अंधेरा घेऊन नाही आलेला आहे. या जगामध्ये अंधारातून तो ज्योती घेऊन आलेला तो प्रकाश आहे. कारण की येशूने हे पण सांगितलं की मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही मी त्याकडे जात नाही. हालेलुया. हे वचन कुठे आहे? हे वचन योहानाचे सुवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 6 मध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. येशूने त्याला म्हटले मार्ग व सत्य जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याजवळ कोणी जात नाही. हालेलुया. ज्यावेळेस शिकवले जाते त्यावेळेस लक्ष आपला वचनाकडे नसतो, म्हणून आपल्याला आठवत नाही की कोणत्याच्या वचन. आज परिपूर्ण आपण ज्यावेळेस शिकवले जाते त्यावेळेस आपलं मन मात्र प्रभूकडे पाहिजे आणि जीवन मात्र येशूकडे पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण की जीवन परिवर्तन करणारा कोण आहे? कोण आहे? हालेलुया, हालेलुया. आणि जीवनातून नाशाकडे नेणारा कोण आहे? हालेलुया. बघा, आज आपल्याला इतकं माहित आहे, माहित असून जर आपण शैतानाला संधी देत असाल तर खरोखर त्याचं जीवन नाशात होत असेल. पण जर माहित असून जर अधिक आपल्या देवाला हाक मारत असाल तर त्याचं जीवन नाशाकडे जात नसेल तर जीवनाकडे जात असेल. प्रभूच्या नावात हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण काय करायचं? आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे. जसं रक्तदान स्त्री, या स्त्री 12 वर्षापासून त्या पिढेमध्ये होती, तरी पण येशू ख्रिस्तावर जर त्यांनी कपड्याला शिवलं तरी ती बरी झाली. हालेलुया. 38 वर्षाचा अपंग होता, हा व्यक्तीने सुद्धा येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला, तो बरा झाला. आज आंधळा हा लहानपणापासून आंधळा होता, त्याने जर विश्वास केला असेल आणि त्याला दृष्टी आली असेल तर आज जर आपण लहानपणापासून पाहत आहोत आणि जेव्हापासून आपले मन बुद्धीने वाढत गेलो, अकलत आलो, तेव्हापासून समजायला लागले देव येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे, देवाचा लेकर आहे, हा सत्याचा आत्मा आहे, सत्याचं जीवन तारणारा देव आहे. तर आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवून तर आपण छोटी मोठी अडीअडचण का निघून नाही जायला? आपण त्याचा विश्वास केला पाहिजे की नाही? हालेलुया. बघा, तेव्हा दुसरं असं वचन आहे, मर्त्याच्या 9 मध्ये पण आहे आणि 29वा वचन, मर्त्या 9 अध्याय आणि 31वा वचन. तेव्हा त्याने त्याच्या डोळ्यात स्पर्श करून म्हटले तुझ्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. हालेलुया. आज जेव्हा ते आंधळे दोन असते त्याला सुद्धा येशू तेच म्हटलं की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला दृष्टी प्राप्त हो. हालेलुया. आज येशू आपल्याला तेच म्हणत आहे. आज मी जसं बसलेला आहे, तुम्ही बसलेला आहे, येशू आपल्याला काय म्हणत आहे वरतून? येशू आपल्याला सांगतो की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमचा आजार निघून जाव, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला जीवन दान प्राप्त व्हावं. हालेलुया. कारण की हरेक काही उतरणारा जी स्वर्गातून जी दान आहे हे आपल्यापासून नव्हे तर देवापासून. हालेलुया. कारण की त्याला दृष्टी दिली हा कुठून आहे? मी त्याच्या इच्छेप्रमाणे स्वर्गापासून द्या. हालेलुया. लंगड्याला चालते गेलो कोणाच्या अधिकारापासून? परमेश्वरापासून, वरच्यापासून. हालेलुया. आज हरेक काय रोग त्याच्या गावात आहे हे कोणाच्या इच्छेप्रमाणे होत आहे? येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आणि पित्याच्या नावाने होत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून भावाने सांगतो आज आपल्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. बघा, लूकचे सुवर्तमान 17वा अध्याय आणि वचन 14 याच्यामध्ये पण सांगत आहे काय कुष्ठरोग आहेत. कारण की या सभा दिवशी येणारे हरेक आत्मा कसा असतो? लंगडा असतो, मुका असतो, बरा असतो, रोगी असतो, त्याला पण सुद्धा परमेश्वर बरा करतो. आज त्याच्यामध्ये पाहायचे लूकचे सुवर्तमान 17वा अध्याय आणि वचन 14 याच्यामध्ये पाहायचं आपण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. त्याने त्यांना पाहून म्हटले तुम्ही जाऊन 34 याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जात असता शुद्ध झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आज कितीतरी तो व्यक्ती कुष्ठाने भरलेला, पूर्ण शरीर कसं होतं त्याचं? कुष्ठरोगाने भरलेलो. हालेलुया. त्याच्या जवळ कोणी जाईना, त्याला कोणी स्पर्श करेना, त्याची कोणी सेवा करेना, त्याला कोणी पाणी प्यायला देईना, त्याला अन्न खायला देईना. कारण की का? त्याचं कुष्ठ सळलेलं होतं. कुष्ठ म्हणजे शरीर सळलेलं होतं. आपल्या भाषेत काय सांगतात? कुंजून गेला, कुहून गेला ना. हालेलुया. आपल्या भाषेत सांगतात कुहून गेला.
तसं त्या व्यक्तीचं शरीर होऊन गेलं होतं भावना. पण एक दिवशी येशू तिथे उपाधी झाला. कोणी त्याच्या समोर त्या मानवासमोर जात नव्हतं, पण येशू ख्रिस्त हा त्याच्याशी गेला आणि त्याला स्पर्श केला की तुझा कुष्ठरोग याच बरा लागला. त्याचा कुष्ठ जाऊन बरा झाला आणि त्यांनी येशूने त्याला सांगितलं की सौत जाऊन तू याचकांना दाखव. हालेलुया. बघा, जेव्हा त्याचा कुष्ठरोग बरा होऊन गेला तेव्हा ते कुष्ठरोग बरा झाला. त्याने सौत जाऊन याचकांना दाखवलं. तुला कोणी बरं केलं सांग. बघा, याचकाला ते आज याजक त्याला प्रश्न करत होता, कोणाला कुष्ठरोग गेला, तुला कोणी बरं केलं, तुझा कुष्ठ कसा काय बरा होऊन गेला. तेव्हा त्या रोग्याने साक्ष अशी दिली की मला येशू ख्रिस्ताच्या नावाने जो हा व्यक्ती आहे त्यांनी मला हालेलुया. आज जर आपल्या येशू ख्रिस्त बरं करत असेल तर तेव्हा आपल्या ओरडून सांगितलं पाहिजे, साक्षी गवाही दिली पाहिजे की मला येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. आज मी त्याच्याच नावाने पुढे जाणार. हालेलुया. आपले का बोलत नाही. आपण जेव्हा आपला आजार बरा होत असेल, पोटाचा आजार किंवा पायाचा जो आजार बरा होत असेल तरी पण आपण शांत बसतो की मला साक्षी देण्यासाठी लाज वाटते. हालेलुया. पण ज्या वेळेस लाज वाटते ना, ज्या वेळेस आपल्याला दुखते त्यावेळेस आपल्याला ओरडून सांगायचे आई बाबा मला अभ्यास कर. पण आई बाबाकडे ती ताकद नसते, पण ती ताकद असते येशू ख्रिस्ताकडे आहे. कारण की आपला डॉक्टर आणि राजांचा राजा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आज त्याने आपल्याला बनवलं आहे, त्याने आपल्याला घडवलं. आपल्या नागपुड्यात जीवनाचे श्वास त्यानेच फुकेला आहे. म्हणून जे काही आपल्यामध्ये कमीपणा होत आहे तो परिपूर्ण करतो. हालेलुया. आज आपल्या आजाराला मुक्ती देणारा कोण आहे? प्रभू येशू. म्हणून आपण भावनेनं त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण की सर्व काही विश्वास आहे. इथे विश्वासाचं दाखवत आहे. तुझ्या विश्वासाने बरा हो, तुझ्या विश्वासाने तू बरे हो, तुझ्या विश्वासाने तू जा जाऊन लाग, तुझ्या विश्वासाने तुझं कुठं निघून जाव. प्रभू येशू प्रतिम सांगत काय सांगत आहे? काय सांगत आहे? जर विश्वास नसेल रातभर किंवा मनाभर लढून सांग. विश्वास नसेल तर काही पण होण्यास शक्य नाही. पण विश्वास जर असेल तर एक शब्द मात्र सांग, तेव्हा मी तुला विनंती करत आहे माझा विश्वासाप्रमाणे माझा आजार किंवा माझ्या मंडळीचा आजार बरा होऊन जा. काय करतात? त्या क्षणाला प्रार्थनाशील करेल आणि हरिकाच्या ताब्यात तो घेईल आणि दुःखापासून त्या क्षणाला आज आपण त्या येशू ख्रिस्तावर का विश्वास राहील? झोपलेले राहू नका. तुम्ही झोपत का आहात? जागे व्हा. कारण की झोपण्याची वेळ आलेली नाही, आता जागे राहण्याची वेळ आलेली आहे. बघा, असं समय येत आहे की उद्या उठून काय होणार हे आपल्याला ठाऊक नाही, माहित नाही. पण प्रभू येशूला माहित आहे. बघा, उद्याचे दिवस कठीण येणार आहेत हे येशूला माहित आहे. आपल्याला माहित आहे का? आपल्याला माहित नाही. आपण झोपा करत आहोत. हालेलुया. आपण झोपा करत आहोत. अरे ज्या वेळेस झोपत असताना देवाजवळ प्रार्थना करायची असते, ज्या वेळेस उठत असताना देवाजवळ प्रार्थना करायची असते, कुठे खाना खात असताना प्रार्थना करायची असते, कुठे जात असताना प्रार्थना करायची असते. पण आज आपण ते करत नाही, ते विसरून गेलेले आहोत. आणि सैतान सांगत आहे माझ्याकडे धावत आहे. हालेलुया. आज सैतान सांगेल की मोबाईल बघ. आज धान कोणाची? ती धान मोबाईल जो आहे सैताने त्याला सर्व आत्म्याला, या जगातील हर एक आत्म्याला त्याने गुंतवलेला आहे. त्याच्यामध्ये पाहत आहेत. आणि आज प्रार्थना करण्यासाठी 1 मिनिट देतात आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी 1-1 तास 2-2 तास किंवा रात्रभर त्याच्यामध्ये गुंतवतात. हालेलुया. असं वाटतं की मला मोबाईल घेऊन तिथे जाणार. कुठे मोबाईल मला घेऊन जाणार आहे का तिथे? हालेलुया. हालेलुया. अरे सर्वांच्या जीवनाकरता सांगतात. एक चर्च वाले ब्रदर लोक सिस्टर लोक त्याच्या जीवनाच्या गोष्टी नाही सांगत आहेत. हालेलुया. की माझा विश्वास किंवा माझं नाव मोठा व्हावं म्हणून सांगतात का? असं साठी सांगत नाही आहेत. पण स्वतःच्या जीवनाकरता सांगतात की आम्ही पण त्यातलंच होतो. पण प्रभू येशू वचनाने विनंती करतो की विश्वास जर करायचा असेल तर गुडघे टेकवा लागतात. जेवण पाहिजे असेल तर गुडघे टेकवावे लागतात. कारण की परमेश्वराच्या मध्ये हे पण राज्य होईल गुडघा वाईट टेकवत नाही, तो सुद्धा टिकवणार आहे माझ्याकडून. हालेलुया. आज आपण 1 मिनिट प्रार्थना करतोय, 2 तास मोबाईलला पाहतोय, 7 तास झोपतोय. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर आपण वाईट शब्द बोलतोय. ऐका ना, माहिती का ना तुम्हाला? खोटं बोलायचं, छेड करायचं, निंदा करायची, चेष्टा करायचं, आरोप लावायचा, आरोप ठरवायचं.
हे करायचं. प्रत्येकाच्या घराला असंच, माझ्या पण घराला आहे, मी पण सांगतो, मी माझ्या घराची छळ करत नाही, पण जे होत आहे ते सांगत आहे. हालेलुया. आता माझ्या घराला कमी आहे, पण पूर्वीच्या काळी माझ्या घराला किती छळ होत होतं, निंदा होत होती, चेष्टा होत होती, आरोप व्हायचे. आज भावांनो ते कळत नाही, पण आज माझ्याकडून तरी शिका की मी जर दुसऱ्याला बोट दाखवलं तर उद्या उठून मला 2 माणसं बोट दाखवतात. आज जर मी एखादा छळ केला तर दुसऱ्यावर 2 माणसं माझा छळ करते. हालेलुया. म्हणून छळ करणं बंद करा, आरोप लावणं बंद करा, विश्वास मात्र करा आणि प्रभू मध्ये शांत राहा. हालेलुया. हालेलुया. आणि प्रार्थना करण्यासाठी जिथे 1 मिनिट येतात तिथे तुम्ही 1 तास लावा. आणि मोबाईल तुम्ही पाहत आहे ना, मोबाईल जर इम्पॉर्टंट काम असेल तुम्ही पाहू शकता, पण आपल्याला इम्पॉर्टंट जगिंग व्हिडिओ, जगिंग मूव्हीज हे कामाचे नाही. बरं सांगा तुम्हाला ते जगाने तुम्हाला काय माहिती दिली, काय माहिती दिली तुम्हाला? स्वतःविषयी काय सांगितलं? जीवनाबद्दल काय सांगितलं का? आपला कसा आत्मा वाचला पाहिजे सांगितलं का? आज तुम्ही कितीतरी व्हिडिओ असतील, कितीतरी पिक्चर असतील, कितीतरी त्याचे गाणे असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल जगी काय याच्यामध्ये जीवन मिळत आहे म्हणून सांगितलं नाही? सांगितलं. तुम्ही राजपालची साक्षी ऐकली असेल, त्याने बेजोरच्या चर्च मध्ये जाऊन सांगितले की खरोखर आम्ही पापी आहोत, आम्ही रिअलिटी दाखवत आहोत, आम्ही फार मोठे पापी आहोत. ज्यावेळी त्याने समजलं नाही त्यावेळी ते लोकांनी पिक्चर काढले, पण आज त्यांना कळते की खरोखर आम्ही पापी मनुष्य आहोत, आम्ही रिअलिटी दाखवत आहोत, आम्ही लोकांना पापामध्ये टाकत आहोत. हालेलुया. हालेलुया. आज त्याची गवाही तुम्ही स्वतः आहे का? आज तुम्ही जोडले पाहिला असेल तर मुंबईमध्ये राहत आहे. आज जोडले काय सांगत आहे? ते सच्चा भगवान प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तो येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. जर आपल्यामध्ये प्रेम प्रीती असेल तर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहील. हालेलुया. हालेलुया. जर आपल्यामध्ये प्रेम प्रीती नसेल तर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये नसेल. हालेलुया. म्हणून विश्वास मात्र करा. विश्वास असा करा की आज आपल्या शब्दानुसार जे घडून आलं पाहिजे की इतरांना शांती मिळली पाहिजे, जीवन मिळलं पाहिजे, सुख मिळलं पाहिजे, कारण की हा शब्दात आपली ताकद पाहिजे. हालेलुया. कारण की ती ताकद या जगातील लोकांकडे नाही, पण ती ताकद येशू ख्रिस्ताचे मध्ये आहे. ज्या वेळेस येशूने सांगितलं तुला जीवन प्राप्त या क्षणास हो. आज लग्नाला सांगितलं विचार हो, मुलाला सांगितलं बोलतो हो, आंधळ्याला सांगितलं की दृष्टी तुला प्राप्त हो, आणि रोग्याला सांगितलं की चंगा येईल, मुर्द्याला सांगितलं जंतो. ज्या वेळेस आजार म्हणून 4 दिवस झाले होते आणि तो कमळामध्ये होता, त्याला कपाळामध्ये गुंडलेलं होतं आणि त्याला ठेवलेलं होतं. बघा तुंबन तिकडनं वास येत होता, आपल्या भाषेमध्ये सांगतात किती तुंबन येत होती, कारण की म्हणून 4 दिवस झाले होते. ज्या वेळेस येशू तिथे गेला आणि मरिया ही रडत होती, त्याच्या राजाच्या बहिणीने उत्तर दिले की गुरुजी तुम्ही माझ्या बरोबर इथे असतात, माझ्या भाऊ बरोबर असतात, माझा भाऊ मेला नसता, तुम्ही गेला असता तर माझा भाऊ मेला नसता. येशूने तिला उत्तर दिले की मेल्यावरती सुद्धा जिवंत होतात, विश्वास ठेवणारे. आणि ते बळी काय उत्तर दिलं? गुरुजी मला माहित आहे का तो शेवटच्या दिवशी उठणार आहे, पण येशू त्याच दिवसाचं सांगत होतं की त्या दिवशी तो उठणार आहे. हालेलुया. बघा येशूने सांगितलं बाई विश्वास दर्शेल का देवाचा गौरव दर्शेल, आणि येशूने आज्ञा केली की लाजर बाहेर, आणि त्या क्षणात तो बाहेर आला आणि जिवंत होत आणि देवाच्या गौरवावर मला त्या प्रभूच्या क्षण नाव गौरव. हालेलुया. आज आपण काय केलं पाहिजे? काय केले पाहिजे? बरेच कलेसे आहेत, मी ब्रदर आणि सिस्टरांचे दोष काढत नाही, पण काही ठिकाणी असं आहे की घमून आले की मी बरं केलं. काय म्हणतात? मी बरं केलं. आज माझ्या घरात बरं झाला वा मेहनत घेतली, मी बरं केलं बोलतात की नाही? आज छळ करत नाही, कारण की आपण मनुष्य आहोत, आपण तर त्याचे काम दिले ती कामगिरी पूर्ण करायची. आपले बरं नाही केलेलं आहे, आपल्याला त्यांनी उपस्थित केलं आहे. सर्वांना सर्व विनंती करतो सर्वांना, आज येशू ख्रिस्त आपल्यामुळे स्वतः येऊन तो मदत होऊन त्यांना बरं करत आहे. आपला गौरव नव्हे, आता जिवंत देवाचा गौरव केला पाहिजे आपण. हालेलुया. हालेलुया. कारण की आज आपल्या इच्छेने नव्हे, आपण प्रभूच्या इच्छेने आपण विश्वास करत आहोत, आणि कारण की आपल्याला त्यांना चिन्ह दाखवलेलं आहे. काय चिन्ह दाखवलेलं आहे? की जे लंगडे आंधळे बरे मोठे बरे होत आहेत, आणि आपल्या
आपल्या स्वतःमध्ये आपल्या वाईटातून त्याने शुद्ध केलेलं आहे, हा चिन्ह दाखवलेला आहे आणि दिसत आहे, म्हणून आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणून मला सांगत आहे की प्रत्येक व्यक्ती भाऊ आणि बहीण विश्वास केलाच पाहिजे. विश्वास केल्याद्वारे आपल्याला सर्व काही मिळू शकतं. विश्वास नाही केला काय मिळत नाही. आपण असे म्हणतो की माझ्यामध्ये फार, आपल्यामध्ये काही नाही. कारण की आपण मनुष्य आहात, आपण मिट्टीपासून, आपल्या या मातीपासून बनवलेला आहे. आणि जे आपल्यामध्ये जे हवा म्हणजे तो आत्मा आला, आत्मा हा आपला नव्हे पिता परमेश्वराचा आहे. जोपर्यंत पिता परमेश्वराने आत्मा आपल्यामध्ये आज्ञा देऊन ठेवलेला आहे तोपर्यंत राहणार आहे. आणि त्याने पुन्हा आज्ञा दिली की आत्मा आपल्यामध्ये आत्मा राहणार नाही, आपला शरीर जागेच पडून जाणार. हालेलुया. माहितीये का, आज जोपर्यंत परमेश्वराने आज्ञा देऊन ठेवलेला आहे आत्म्याला, आज आपल्याला 60 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, याच्यात तोपर्यंत तुम्हाला आयुष्य. हालेलुया. आता तोपर्यंत हा सांगितलं, पण तोपर्यंत म्हणजे ऍश करा सांगितलंय का आपल्याला? नाचा सांगितलं, डान्स करा सांगितलं? अरे आज आपण शोक करता, कारण की मर्त्यामध्ये सांगितलं मर्त्याच्या शोक करेल तो शेवटच्या दिवशी खरोखर खूप राहणार आहे. हालेलुया. मर्त्यामध्ये लिहिलेलं आहे, पाहिले तुम्ही 5व्या अध्याय तिकडे लिहिलेलं आहे ना, जे शोक करतात ते रडते. म्हणून आपल्याला शोक करायचे का? आज आपण जर सांगलं दुसऱ्याला, मी सुद्धा आधी खूप लग्नामध्ये जाऊन नाचायचा, एन्जॉय करायचा, आपल्या माझे खूप चांगला नाचत आहे. हालेलुया. पण त्यावेळेस काय समज, काय कळत नाही, कोणी दुसरं शिकवण्यासाठी होत नाही. पण हळूहळू समजायला लागलं की आपण गौरव चालवत आहेत तर आपले कसं नाचायला पाहिजे त्यावेळेस. पण खरोखर अडखळ नेतेवाने आणि जेव्हापासून ते आपण सोडून दिलं तेव्हापासून आपल्याला ज्ञान अधिक आलं. कारण की हे नाचणं, हे शोक नाही, बरं नाही, ह्याचा कोप आज नाही तर उद्या भेटणार नाही. हालेलुया, हालेलुया. आपल्याला माहित नाही, आपल्याला वाटते कारण की हा काळ असा आहे आणि हा समय असा आहे, आजचे दिवस असे आहेत की सैतान किती चलाक आहे ना हे कोणाला माहित नाही. आज कशात आपल्याला फसवत आहे आपल्याला माहितीये का? माहिती आहे? नाही माहित. आज आपल्याला तो कोट घेऊन जात आहे, कसा फसवत आहे आपल्याला माहित नाही. म्हणून आपल्याला तो एक काय ते दाखवतो की याच्यात गोट हे चांगलं आहे, हे योग्य आहे, ह्याच्यामध्ये जा, पण तो आपल्या नासाकडे घेऊन जात आहे. आज येशू ख्रिस्ताचे वचन किती ओरडून 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 सांगण्यात येते तरी सुद्धा ते वचन तुम्हाला ऐकू येत नाही. देवाचे वचन सांगत आहे की माझं बोलणं तुम्हाला का ऐकू येत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही खरोखर ते लबाड बाप सैतान याचं तुम्ही मुले आहात. त्याच्यापासून तुम्ही जन्माला आहात म्हणून तुम्ही त्याच्या ऐकण्याला तयार आहात. तुम्ही जे काही तो काम सांगेल ते तुम्ही करायला तयार आहात. बलिदान देस म्हणून तुम्ही देत आहात. तुम्ही कोणाचे बाप, कोणापासून जन्मलेला आहात? लबाडापासून. असा प्रभू येशू आपल्याला सांगतो वचनाने. तुम्हाला बोट नाही दाखवते, वचनात सांगते. सांगण्याचा अधिकार येशूने दिलेला आहे. म्हणजे देव आपल्याला सांगतो, जर आपण तर देवाचं काम ऐकलेलं असेल देव आपल्याला काय सांगेल की तुम्ही लबाडापासून जन्म झालेला. हालेलुया, हालेलुया. आणि जर देवाचं वचन ऐकत असाल तर तुम्ही माझ्यापासून जन्माला आहात म्हणून तुम्ही माझं ऐकणं समजून घेता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? विश्वासाची गोष्ट आणि महत्वाची. विश्वास केल्याने सर्व काही शक्य आहे. कारण की तुम्हाला माहित आहे सैतान किती चालाक आहे. ज्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत ह्या गोष्टी सुद्धा सैतान सांगत आहे. माहिती का? याच्यामध्ये जितकं हृदय क्रमांक आहे, जितके भले आहेत, वचन क्रमांक आहे, सर्व सांगू शकेल. सर्व काय तो सांगू शकेल. हालेलुया, हालेलुया. मग आपल्याला वाटेल का खरोखर आपण देवाचाच आत्मा आहोत. पण याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, हे नुसतं बायबलला आहे. याच्यामध्ये सांगितलेलं देवाने प्रत्येक आत्मा परखण्याचे पण दान तुमच्यामध्ये आहे. आत्मा परखा काय बोलत आहे त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसून येईल, त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला समजेल. कारण की ही कला आणि हे ज्ञान तुम्हाला मी देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आज
आज आपले हे नाही. बायबल जर परिपूर्ण कराल तर खरोखर देवाचे इच्छेने आपण चालू. बायबल जर परिपूर्ण नाही करून दोन आठवण जर दुसरा येईन आपल्यामध्ये फुकल, चौथा आहे तो फुकल आपल्याला. मी पण देव आहे, उद्या सांगलं मी ख्रिस्त आहे. तुला माहित नाही मला ते नाव दिलेलं आहे. चौथा सांगलं का मला आता अधिकार दिलेला आहे, मी आता घेऊन आलेला आहे. सांगेल की नाही? सांगणार की नाही? आज वचनात काय सांगायचंय का असे दिवस येतील की त्यावेळेस खोटे खोटे संदेश उठतील. सांगतील का मी येशू आहे, सांगतील का मी तो आहे. तो सांगेल का मला अधिकार दिलेला आहे. सांगितलं का नाही? वचनात सांगितलं आहे का नाही? हालेलुया. बघा अशा गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे. आणि पुढे असं पण सांगितलं आहे की मेंढराचे वासाने येतील, तुम्हाला भुरळ घालतील, तुम्हाला शिकवून देतील, पण त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. कारण की मेंढरा आहे की लांडगा आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की लांडगा तुझं भोगतो आणि मेंढरा तसंच ऐकतो. हे आपल्याला त्याच्या बोलण्यामुळे समजले जाते. आज तुम्हाला माहित असेल बकरा भोगतो काय? बकरा भोगतो कधी? आवाज ऐकतो नाही का नाही? हालेलुया. बकरा भोग काय करत कसा आडू नाही बोल. हालेलुया, हालेलुया. आज हे खरं आहे, असण्याची गोष्टी नाही म्हणून. कारण की देवाने काय सांगितलं की तुम्हाला त्याच्या बोलण्यावरून समज येईल. बरोबर? त्यांच्या बोलण्यावरून तुम्ही ओळखाल की आत्मा कोणाचा आहे कोणाचा नाही. आज जर लांडगा जर भोगत असेल तो कुत्रा असेल ना, आणि जर बकरा भोगत असेल तर काय आहे? काहीतरी झोल आहे, मला फसवत आहे ना. हालेलुया, हालेलुया. पण मी कधी पाहिलेच नाही बकरा कधी भोगत आहे असं. बोकरा भोग असं कधी पाहिलं आहे, पण बोकरा भोगणे हे बरं नाही, म्हणजे हे वाईट आपले कुळ होतं, काहीतरी वेगळं काम आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की देवाच्या वचन असं पण फॉलो करते. आता पाहतो आपण उत्पत्ती मी सांगितलं की जे देवाने म्हणजे आदामांनी जे नाव दिलेलं आहे ते नाव त्याला पडून गेलं. जी त्याला आवाज परमेश्वराने दिली तीच आवाज त्याच्यातून निघणार आहे. बरोबर? मग बकरा कसा काय भोगणार आणि कुत्रा कसा काय आरडणार? हालेलुया, हालेलुया. म्हणून अशा मेंढराच्या वासाने जे शिकवण्याचे जे संदेश येतात ह्याच्यापासून परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आपल्याला सावध राहा सांगितलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यापासून दूर राहा सांगितलेलं. का? उद्या तुला तो खड्ड्यात घेऊन जायला नाही पाहिजे, नासाकडे घेऊन चाललं नाही पाहिजे, म्हणून त्याच्यापासून तू जरा सावध राहा. हालेलुया, 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 हालेलुया. बघा वांगेनो, आज बरेचसे खोटे संदेश उठतात आणि जगामध्ये उठलेले आहेत. आणि सैतान किती चालाक आहे, तो वेगवेगळ्या रूपात येतो किंवा मनुष्य रूपात येत आहे. तुला माहित नाही, आपल्याला माहित नाही, असा घटकेस तो फसवत आहे. लोकांना वाटते की याच्यामध्ये खरोखर सामर्थ्य आहे, पण नाही. आपल्याला ते देखील आपल्यामध्ये पण उपस्थित केले आहे का आत्मा कोणामध्ये आहे आणि कोणामध्ये नाही. आपला पॉवर कोण आहे? आपला पॉवर कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. त्याच्यामध्ये हे पॉवर आहे ती सैतानाकडनं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज येशू ख्रिस्ताकडे काय आहे? काय आहे? काय आहे? हालेलुया. तुम्ही पाहिलं असेल, पण त्याच्यामध्ये एक ना प्रेम आहे येशू ख्रिस्ताकडे. त्याला इतके फटके मारले, इतकं त्याचा छळ केला, इतकी निंदा केली, त्याची चिचाई केली, तरी पण येशू ख्रिस्त सर्वांना त्याने क्षमा केली. पाहिलं तुम्ही? ती प्रेम सैतानाकडनं आहे. आज तुम्ही त्याला जरा बोला, ए तुझ्यामध्ये पवित्र आत्मा नाही, लगेच चिडणार, लगेच चिडणार. तुला फार माहित, मला माहित आहे माझ्यामध्ये कार्य करत आहे. आपण देवानं तो सांगितलं नाही असं मला माहित आहे, माहिती का नाही? मग कशावरून ओळखायचं? कशावरून ओळखायचं? मला त्याच्या सोबत जाऊन 22 वचन त्याच्यामध्ये 37 आहे का ज्याच्यामध्ये दयाप्रीती आहे त्याच्यामध्ये परमेश्वर उपस्थित आहे. पण ज्याच्यामध्ये दयाप्रीती नाही त्याच्यामध्ये परमेश्वर नाही. कारण की याच्यामध्ये असं म्हणा काय, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण शांतीने प्रेम प्रीती कर. म्हणजे जसे मी केले तसे तूही कर. जो करेल त्याच्यामध्ये देव आहे.
जो नाही करेल, चिडेल, ह्याच्यामध्ये देव नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही ओळखा. हालेलुया. नाही तर शैतान इतका चालाक आहे की आज अन्न भाषा सुद्धा बोलून दाखवतो. हालेलुया. आज सामर्थ्य, आज त्याला माहित नाही, आज सामर्थ्य त्याच्याबरोबर तो पण उचलून दाखवतो. हालेलुया. लोकांना वाटायचे की ह्याला पुषा मारतात. तो बोलायला लागला का तो पण बोलायला लागला, तो पडला का तो पण पडून दाखवतो, हसायला लागला हसतो, छळ करतो. ज्यावेळेस गपराय, मी गप नाही राहिला. हालेलुया. तो चिडत आहे आपल्याला. मग त्याच्या बोलण्यावरून समजलं पाहिजे की कोण बोलत आहे. बरोबर का नाही? ओळखण्याची पद्धत तुम्हाला सांगतो की कशावरून तुम्ही ओळखलं पाहिजे. ज्याच्यामध्ये प्रेम राहिलं पाहिजे, प्रेम. आणि आजपर्यंत त्याच्यामध्ये प्रेम नाही, तो रागात आहे, चिडत आहे, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत